पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। देहू रोड परिसरात नुकत्याच एका सामाजिक कार्यकर्त्याची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर क्राईम ब्रांच युनिट 1 ने 4 आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 8 लाख रुपयांच्या अवैध शस्त्रसाठ्याची जप्ती केली आहे। पोलिसांनी केलेल्या छापेमारीत आरोपींकडून 9 देशी कट्टे म्हणजेच पिस्तूल, 5 अतिरिक्त मॅगझिन, 46 जिवंत काडतुसे आणि 2 वाहने जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणात अझरुद्दीन रफिक सुतार वय वर्ष 30 राहणार थेरगाव पुणे, व्यवसाय डिलिव्हरी बॉय, वैभव अशोक शेटे वय वर्ष 31 राहणार थेरगाव पुणे, व्यवसाय सोशल मीडिया मॅनेजमेंट, सौरभ धनंजय जाधव वय वर्ष 27 राहणार पाषाण पुणे, व्यवसाय इस्टेट एजंट आणि अक्षय अशोक कांबळे वय वर्ष 31 राहणार पाषाण पुणे, व्यवसाय मजुरी यांना अटक करण्यात आली आहे। देहू रोड येथील घटनेनंतर पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुलिक आणि PSI शिवानंद स्वामी यांची टीम सक्रिय झाली होती। गुप्त माहितीच्या नुसार पोलिसांनी सापळा रचत पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आर्म्स ॲक्टच्या गुन्हा क्रमांक 234/2026च्या तपासादरम्यान या आरोपींना अटक केली आहे। सध्या पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू असून हे शस्त्रसाठे कुठून आणले आणि त्यांचा वापर इतर कोणत्या गुन्ह्यासाठी होणार होता का याचा तपास आता सुरू आहे। पिंपरी चिंचवड़ के पुलिस आयुक्त माननीय श्री विनय कुमार चौबे इनके आदेश से 1 महीने से शस्त्र विरोधी मुहिम अपने यहाँ चालू थी। उसमें पिंपरी पुलिस स्टेशन में एक CR नंबर 234/26 इसके अनुसार एक अवैध वेपन का गुना दाखिल था। सदर चौकशी करते हुए वो जो गुना था वो यूनिट 1 ने अपने इन्वेस्टिगेशन में लिया। उस इन्वेस्टिगेशन के दौरान उस 4 आरोपी कुल मिला के हमने ताबे में लिए और उनसे 9 इलीगल वेपन्स, 4 मैगजीन्स और 45 राउंड्स ताबे में लिए गए। चारों आरोपी हिरासत में है और अभी इन्वेस्टिगेशन चालू है। चारों आरोपी जो है वो कुछ डिलीवरी बॉय का काम कर रहे हैं, कुछ ड्राइवर है, ऐसा ही उनका डे टू डे बेसिस का उनका काम है। और वेपन किसके लिए लाए थे और क्यों लाए थे इनका भी इन्वेस्टिगेशन चालू है, आगे की कार्रवाई कर रहे हैं।